तर संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपींना सर्वोच्च शिक्षा होईल असं आता मुख्यमंत्री म्हणतात। देशमुख यांची आरोपींनी निर्घृणपणे हत्या केली असंही फडणवीस यांनी म्हटलं। सीआयडीनं अत्याधुनिक तंत्रज्ञानानं डिलीट केलेला डेटा मिळवलाय आणि डेटा मिळवल्यामुळे आरोपींविरोधात मोठे पुरावे हाती आल्याचं सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। आपल्याला प्रकरण माहिती आहे। या संदर्भात पोलिसांनी विशेषतः सीआयडीचं मी अभिनंदन करेन की सीआयडीने अतिशय आधुनिक तंत्रज्ञान याच्यामध्ये वापरलं। ज्या ठिकाणी जे सीडीआर वगैरे किंवा जो काही डेटा होता हा डिलीट केलेला डेटा होता, डेटा नव्हता। पहिल्यांदा फोन शोधून काढले, शोधून काढलेल्या फोनमधनं डिलीट झालेला डेटा हे नवीन तंत्रज्ञान वापरून ते रिट्रीव्ह केलं आणि त्यातनं खऱ्या अर्थानं ही केस अतिशय फुलप्रूफ अशा प्रकारची केस झाली आहे। मी या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो की यातले जे गुन्हेगार आहेत, ज्यांनी अतिशय निगृणपणे संतोष देशमुख यांची हत्या केली आहे, या गुन्हेगारांना जी सर्वोच्च शिक्षा आहे ती होईल याकरता सगळे प्रयत्न। आणि यानंतर एक महत्त्वाची अशी अपडेट, बीड पोलीस दलातील पीएसआय रणजित कासले यांचं निलंबन करण्यात आलंय। तपासाकरता परराज्यात गेले असता पैसे घेतानाचा एक व्हिडिओ समोर आलेला होता आणि निलंबनाच्या आदेशानंतर पोलीस अधिकाऱ्यांसह राजकीय नेत्यांवर सुद्धा त्यांनी आरोप केल्याचं बघायला मिळालेलं होतं। महत्त्वाची अपडेट सध्या आपण बघतोय, बीड पोलीस दलातील पीएसआय रणजित कासले यांचं निलंबन झालेलं आहे। ते तपासाकरता परराज्यामध्ये गेले होते आणि त्याच दरम्यान त्यांचा पैसे घेतानाचा व्हिडिओ हा समोर आलेला होता आणि त्यानंतर त्यांच्याही निलंबनाची मागणी सुद्धा जोर धरू लागलेली होती आणि अखेर पीएसआय रणजित कासले यांचं निलंबन झाल्याचं आपण बघू शकतोय। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे सध्या आपल्यासोबत आहेत। उदय, आपण खरं तर बघू शकतो हा पैसे घेतानाचा व्हिडिओ होता, तो खरं तर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला होता आणि त्यानंतर रणजित कासले यांच्या निलंबनाची मागणी सुद्धा जोर धरू लागलेली होती। अखेर त्यांचं आता निलंबन झालंय। नक्कीच आपण जर पाहिलं तर बीड पोलीस दलाला शिस्त लागावी यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कावत हे कसोशीने प्रयत्न करत आहेत। 2 दिवसापूर्वी 2 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं होतं। त्यानंतर आता पीएसआय सायबर विभागातले रणजित कासले त्यांना देखील निलंबित करण्यात आलंय। परराज्यात एका केसच्या संदर्भात तपासासाठी गेले होते आणि त्या ठिकाणी तडजोड करत पैसे घेतानाचा व्हिडिओ पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आला होता। त्याची राज्यस्तरावरून चौकशी झाल्यानंतर आता पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी ही कारवाई केली आहे। विशेष म्हणजे पीएसआय रणजित कासले यांच्यावर ही निलंबनाची कारवाई झाल्यानंतर त्यांनी काही व्हिडिओ व्हायरल केले आहेत आणि त्यामध्ये पोलीस अधिकारी असतील, राजकीय नेते असतील यांच्यावर देखील गंभीर आरोप केले असून या सर्वांची चौकशी करण्याची मागणी केली आहे। आता हे जे आरोप आहेत ते किती गांभीर्याने पोलीस दलाकडून घेतले जातात आणि त्यावर चौकशी होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुर्तास मात्र निलंबित करण्यात आलेले जे कासले आहेत त्यांना पोलीस मुख्यालयातच हजेरी द्यावी लागणार आहे। हो, नक्कीच उदय, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।